उमरखेड ते हरदडा रस्त्यासाठी आणखी किती दिवस लागणार? उमरखेड ते हरदडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मागील 2 वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू आहे। मागील 1 वर्षापासून कंत्राटदारानं हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा रुग्ण असतील यांना फार मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे। पावसाळा आल्यानंतर चिखलाचा सामना सुद्धा करावा लागत आहे। त्यामुळे संबंधित कंत्राटदारानं लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे असे आवाहन उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनी केले आहे। हे काम हॅमच्या अंतर्गत या ठिकाणी चालू आहे। मागील अधिवेशनामध्ये मी निश्चित ह्या रस्त्याबाबत त्या ठिकाणी आवाज उठवला। एवढंच नव्हे तर काही याच्यामध्ये रस्त्याची मंजुरी घेत असताना विड्थ मध्ये असो का साईडच्या ड्रेन असो किंवा उमरखेड शहरातलं 4 लेनचं काम असो त्याच्यामध्ये त्रुटी दिसल्या। त्याच्याबाबत सुद्धा वाढीव प्रस्ताव सुधारित प्रस्ताव सादर करावा या दृष्टिकोनातून मी अधिवेशनात बोललो आणि तशा प्रकारचा सुधारित प्रस्ताव सुद्धा मुंबईपर्यंत गेलेला आहे। एवढंच नव्हे तर जे काम साधारणतः धीम्या गतीनं चालू आहे, गती कमी आहे। त्यामुळे माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्याने जाणाऱ्या माणसाला निश्चित त्या ठिकाणी सामना करावा लागतो। मी वारंवार अधिकाऱ्यांना बोलत असतो की ही कामाची जी गती आहे अतिशय मंद आहे, त्यामुळे ते तात्काळ काम करण्यात यावं, अन्यथा त्या ठिकाणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं मी वारंवार बोललोय। निश्चित त्यांनी मला आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त लवकर हा वाढीव प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात येईल आणि रस्ता चांगल्या प्रकारे दर्जेदार ह्या ठिकाणी निर्माण करण्यात येईल अशा प्रकारचं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असो की मंत्री महोदयांनी असो तशा प्रकारचं मला आश्वासन दिलं। थोडाफार ह्या ठिकाणी आता पावसाळा असल्यामुळे स्पीड मंदावला, निश्चित माझ्या बांधवांना ह्या ठिकाणी त्रास होत आहे, पण येणाऱ्या पुढच्या वर्षानंतर माझ्या बांधवांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी मी निश्चित घेणार आहे। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता उमरखेडवरून विश्वास काळे।